नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळापासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. 2 तास हे मी भिजत ठेवले होते. तर मस्त असे सॉफ्ट झालेत. आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे. असे पाणी गाळून फक्त तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. इथे मी सगळे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि हे बारीक होण्यासाठी यामध्ये मी फक्त इथे 2 चमचे इतकंच पाणी घातलं आहे. जास्त पाणी इथे आपल्याला घालायचं नाही आहे. वाटण्यासाठी लागेल इतकं कमीत कमी पाणी घालून हे आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. तर इथे पहा अशी घट्ट अशी पेस्ट आपली तयार झाली आणि अगदी स्मूथ हे मी वाटून घेतलं आहे. तर ही पेस्ट आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत, सोलून घेतलेत. हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. बारीक किसणीने हे किसून घ्यायचे आणि याच्यामध्ये अजिबात तुकडे राहता कामा नयेत. हे आता या तांदळाच्या पेस्टमध्ये आपण घालूया आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटा घातल्यानंतर हे असं घट्ट व्हायला लागतं. छान असं एकजीव करून घ्यायचं. तर इथे पाहू शकता हे असं घट्ट झालं आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता मी बारीक चिरलेलं आलं घेतलं आहे. किसून घेऊ शकता तुम्ही आलं. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता असा बारीक चिरल्यामुळे दिसायलासुद्धा छान दिसतो आणि टेस्टही खूप मस्त येते. यानंतर अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये. इथे मी अर्धा चमचा घातला आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं आपण मिक्स करूया. छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. याचे आज आपण वडे बनवणार आहोत. तर हे असं छान एकजीव केल्यानंतर हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि या वड्यांबरोबर खाण्यासाठी छानशी चटणी तयार करून घेऊया. चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. इथे मी आता चिंच घेतले. चिंचेऐवजी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. चटणी तुम्हाला जेवढी तिखट हवी त्याप्रमाणे. यानंतर 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे पहा मी ही चटणी वाटून घेतली. चटणी आता बाउलमध्ये काढून घेऊया. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी इथे मी तयार करून घेतली आहे. तर मी तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली. ही मस्त अशी फोडणी या चटणीवरती घालायची आहे. तर ही छानशी आपली चटणी तयार आहे, जी वड्यांबरोबर खूपच मस्त लागते. चला तर आता आपण पुढची कृती करूया. तर हे आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये इथे अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. यापेक्षा जास्त घालू नका. बेकिंग सोड्यामुळे हे वडे छान हलके फुलके होण्यासाठी आणि आतपासून जाळीदार होण्यासाठी मदत होईल. हे आता सगळं छान एकजीव करून घ्यायचं. हे पीठ जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही रवा घालून 10 मिनटं झाकून ठेवून द्या, म्हणजे पीठ घट्ट होईल. तर नेहमीचे जसे आपण मेदूवडे बनवतो तसंच आपल्याला हे पीठ हवं आहे. तर आता 2 प्रकाराने याचे वडे तुम्ही कसे बनवू शकता ते पाहूया. तर इथे मी हाताला पाणी लावून घेतलं. दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. यानंतर थोडासा पिठाचा गोळा इथे घ्यायचा आहे. याचा वडा असा बनवून घ्यायचा. पुन्हा बोटाला पाणी लावून याला असा होल करायचा आणि मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे.
आणि दुसऱ्या हातावर घेऊन असं अलगद तुम्ही हे तेलामध्ये सोडू शकता. तर नेहमीचे मेदूवडेसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने बनवू शकता. आता एक दुसरी पद्धत पाहूया. तर इथे मी एक वाटी घेतली आहे. वाटीवरती एक कापड लावून घ्यायचं आहे. ओलं कापड घेतलं आहे मी. आता या कापडाला सुद्धा पाणी लावून घेऊया. म्हणजे याला पीठ चिकटणार नाही. आणि आता यावरती पिठाचा एक गोळा ठेवायचा आहे. आणि याला मेदूवड्याचा असा आकार द्यायचा आहे आणि होल करून घ्यायचं आहे पहा. आणि आता वडा असा हातावर घेऊन तुम्ही तेलामध्ये अलगद सोडू शकता. तर अशा 2 पद्धतीने तुम्ही हे वडे सहज बनवू शकता. तर आता इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये हे वडे आपण आता सोडूया. तर तुम्हाला जर वडे बनवायला जमत नसतील आणि हे पीठ जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये रवा घालून थोडा वेळ ठेवून द्या. म्हणजे हे पीठ घट्ट होईल आणि मग तुम्ही सहज याचे वडे बनवू शकाल. आता मी गॅसची फ्लेम मीडियम केली आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे वडे फ्राय करूया. तर खूपच झटपट होणारे असे हे वडे आहेत. तुम्हाला जर सकाळी करायचे असतील तर तुम्ही रात्रभर हे तांदूळ भिजत ठेवले तरी चालेल. तर हे असे वडे मी दोन्ही बाजूने ब्राऊन करून घेतलेत. आता हे वडे आपण काढून घेऊया. याच्यातलं तेल असं निथळून वडा काढून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता दिसायला अगदी मस्त दिसतो. नेहमीचा आपला जसा मेदूवडा असतो त्याप्रमाणेच हा वडा दिसतो आणि चवीलासुद्धा छान लागतो. यामध्ये आपण बटाटा टाकला त्यामुळे चव खूप मस्त येते. इथे एक मेदूवडा मी तुम्हाला तोडून दाखवते. पाहू शकता बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा वडा तयार होतो आणि या चटणीबरोबर तर अप्रतिम लागतो. एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारे असे हे मेदूवडे तुम्हाला नक्कीच आवडतील. तर कधीही तुम्हाला मेदूवडा खायचा असेल तर तुम्ही हे मेदूवडे बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.